नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. तर पुण्यातली युती आघाड्यांची जी रचना आता आपण पाहतोय, तर राजकीय बलाबलाचं विश्लेषण तुम्ही कसं कराल आणि विकासाचा मुद्दा इथं किती प्रभावी ठरताना दिसतोय? खरं तर आपण थोडंसं मागे जाऊया. 2017ला पुणे महापालिकेची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर आता थेट 9 वर्षांनी पुणे महापालिकेची निवडणूक होतीये. या ठिकाणी भाजपला एक हाती सत्ता होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे अनेक वर्ष सत्तेत होतं त्यांना विरोधी पक्षात बसवावं लागलं होतं. आता इथला सामना हा प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातच होतोय आणि इथले खरे प्रश्न पुण्याचे भरपूर वेगळे आहेत. म्हणजे पुणे ज्या पद्धतीने मेट्रो सिटी पुण्याने वाटचाल केली आहे, इथली वाहतूक कोंडी असेल, इथला पाण्याचा प्रश्न असेल, इथला कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा इथं जी काही महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावं आहेत, या सगळे वेगवेगळे प्रश्न आहेत. ही निवडणूक कुठंतरी विकासाच्या मुद्द्याऐवजी इतर मुद्द्यावर आता तरी भरकटताना दिसतंय. आपण सातत्याने बघतोय की भाजपचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यात जे काही आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेत, त्यांच्यात म्हणजे ह्या आरोपाभोवती ही निवडणूक फिरताना दिसते. खरं तर पुण्यात आयटी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत, ज्येष्ठ नागरिक वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहेत. ही सांस्कृतिक राजधानी आहे, कलाकार वर्ग किंवा शिक्षणाचं माहेरघर आपण जे म्हणतो, त्यामुळं विद्यार्थी वर्ग पण मोठा आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न ह्या पुणे शहरात आहेत. पण हे प्रश्नांऐवजी आता प्रत्येकाला इतर मुद्द्यावर ही निवडणूक भरकटायची अशा पद्धतीचं राजकारण सध्या इथं चालू दिसतंय पुण्यात. शैलेंद्र सर, जसं पांडुरंगाजी आता म्हणाले, विकासाचा मुद्दा तर आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त एकमेकावरचे जे आरोप प्रत्यारोप आहेत, त्याच्यावर जास्त भर दिसतो यामध्ये? हो, निश्चितपणे त्याचं कारण असं की 17 साली भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळून त्या प्रमाणात पुण्यात प्रचंड कामं झालीत असं दिसत नाही. आणि जे भारतीय जनता पक्षाचे कारभारी सत्तेवर आले ते तितके सक्रिय होते का जनहितासाठी, हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी जे आरोप केलेत की 1 किलोमीटर रस्त्याला इतके इतके कोटी, तर त्या आरोपांना येऊन फडणवीसांना उत्तर द्यावं लागलं आणि त्यात त्यांनी गर्भित धमकी किंवा इशारा काय दिला, मागे जायचं झालं तर खूप मागे जावं लागेल, म्हणजे अजित पवारांच्या आरोपांकडे जावं लागेल. तर मला असं वाटतं की सांगोरांकडनं आपण त्याविषयी ऐकायला पाहिजे की पुण्यामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर भारतीय जनता पक्षाचं बहुमत असताना त्यांनी खरंच काही कामं केली का या सगळ्या वर्गासाठी, याच्याबद्दल मला क्युरिओसिटी की जी आपण सांगोरांकडनं मला वाटतं तपशीलवार माहिती घेऊ शकू, कारण ते डे टू डे कव्हर करतात ते. पांडुरंगजी,